शेतीच्या वादातून विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयाने 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातील पीडित महिला या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडचिरता उदगीर येथील रहिवासी असून दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या वाटणीच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी आरोपी 1 दयानंद मारुती धनाडे वय 45 वर्षे, 2 रतनबाई मारुती धनाडे वय 75 वर्षे दोघे हिरा तोंडचीर तालुका उदगीर यांनी ट्रॅक्टर चालकास तेथून हाकलून लावले। त्यानंतर पीडित महिलेस शिवीगाळ करून तिच्याशी झटापट केली, तिचा विनयभंग केला तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या घटनेदरम्यान पीडितेच्या मुलीलाही मारहाण करण्यात आली। पीडित महिलेच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2022 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506, 354, 354 ब व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एम. तारू यांनी करून आवश्यक पुरावे संकलित केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. आर. घराळ यांनी दिनांक 4 जुलै 2026 रोजी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली।